नमस्ते मॅम. नमस्कार. आज आपण वसुंधराच्या आईसोबत बोलत आहोत. मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे आमचं पहिलं वर्ष होतं, पण तरी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि वर्षभर, दीड वर्ष आम्हाला साथ दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. फक्त एवढं आहे मॅम, की ती जर्नी जी होती, जशी वसुंधराने आता सांगितली, तर त्यात तुम्हाला काय अनुभव आला आमचा सगळ्यांचा? आणि अनुभव हा चांगलाच होता. कारण की म्हणजे मला असं वाटायचं की बाईला रायटिंग प्रॅक्टिसमध्ये ही थोडी हे आहे, म्हणून मग मी आयलँडची निवड केली की आयलँड थ्रू तिची रायटिंग जी प्रॅक्टिस आहे किंवा तिचं लिहिण्याची पद्धत किंवा तिला त्या सर्व गोष्टी माहिती असाव्या, म्हणून मग मी त्या आयलँडची म्हणजे निवड केली आणि ती योग्यच राहिली. कारण की तिला कसं लिहायचं, काय लिहायचं हे जे समजलं, त्याच्यामुळे मग तिला ते एक्झाम मध्ये फारसं असं कठीण नाही गेलं आणि त्याच्यामुळे तिची एक कॉन्फिडन्स लेवल वाढली की नाही, आपण असं लिहिलं तर आपल्याला एवढं, आणि ती स्वतःच गेसिंग करायला लागली त्याच्यामुळे, आणि त्याच्यासाठी मला ते चांगलं वाटलं. आणि मॅडम, मी इथे सांगू इच्छिते की मॅडम सुद्धा पेशाने म्हणजे टीचर आहेत. तर मॅम, जेव्हा काउन्सिलिंगला आमच्याकडून काउन्सिलर यायचे, तर त्यावेळी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्या वसुंधरामध्ये चांगला इम्प्रूव्ह होताना दिसला? नाही, काउन्सिलर जेव्हा यायचे तेव्हा म्हणजे त्यांनी पेपर चेकिंग व्हायचे, तेव्हा पेपर चेकिंग मध्येच ते सर्व नोटीस द्यायचे की बा काय करायला पाहिजे, काय नाही. म्हणजे मग त्याच्यावर काय प्रश्न विचारणार, ते वाचल्यानंतरच आपले जे प्रश्नाचे उत्तर होते ते मिळून जायचे. आणि काउन्सिलिंग मध्ये सरांनी तर योग्यच काउन्सिलिंग केली की बा काय आता इथे हे चुकलेलं आहे, तर प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर तिला दाखवलं, हे का चुकलं ते विचारलं, त्याचं बरोबर काय पाहिजे होतं ते विचारलं, आणि तिने जर बरोबर आन्सर दिला तर सरांनी पण ते सांगितलं, तुला येत होतं तर तू इथे का बरं असं केलं, तर मग सरांनी तिचे ते पण डाऊट, मग तिने सांगितलं की सर मी तेव्हा अशी कन्फ्युज झाली होती, त्याच्यामुळे हे असं लिहिलं, आणि तिच्याकडून ते परत करून घेतलं, आणि तेच महत्वाचं होतं. नमस्ते सर. आज आपल्या वसुंधराचं ज्या पद्धतीने कौतुक होत आहे, तर एक वसुंधराचे बाबा म्हणून काय म्हणजे कशा पद्धतीने कौतुक बोलणं आलेलं आहे? सर्वप्रथम मी आयर्लंडचे खूप खूप धन्यवाद मानतो की आम्हाला माहित होतं की वसुंधरा काय आहे, परंतु म्हणते ना की ज्यात खारीचा वाटा असतो तो जसा आयर्लंडचा आहे. आपण जे आयर्लंडद्वारे जी बेसिक थीम आहे आपली, की छोट्या छोट्या गोष्टीवर काम करणं आणि त्या गोष्टी चुका टाळणं, हा जो काही पॅटर्न आहे तोच बेस आहे, आणि तो मला खूप आवडला. जेव्हा चांदेकर सर घरी आले आणि त्यांनी पूर्णपणे ती थीम समजून सांगितली, तेव्हाच मी एक्सेप्ट केलं होतं की आपल्याला नाही, अशा पद्धतीने केलं तर तिलाच इम्प्रुव्हमेंट होईल, आणि ते गरजेचं आहे. पुन्हा अजून एक सांगू इच्छितो की जर समजा आपण 85 पर्यंत पोहोचेल मला माहिती होतं, परंतु 85च्या वरचं जे काही स्ट्रोक आहे आणि ज्या चुका टाळण्याचं तंत्र आहे, पेपर सोडून घेण्याचं जे तंत्र आहे, आणि त्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, कारण चूक झाली ही सांगणंही मोठेपणा आहे आणि एक्सेप्ट करणंही मोठेपणा आहे. आणि तुम्ही हे पॅरेंटच्या समोर सांगता, म्हणजे आम्हाला आमचं चूक दाखवता की इथे चुकलेलं आहोत, त्यामुळे ती दुरुस्त करून पुढे जायला काय हरकत नाही. यामध्ये आपला खूप महत्वाचा वाटा आहे. आणि सर, एक आहे, जेव्हा त्याच्या चांदेकर सर तुमच्याकडे आली होती जे सांगायसाठी पूर्ण करते, त्यावेळी आपल्या वसुंधराचं काय रिॲक्शन काय होतं? तिची रिॲक्शन हीच होती की हे तर नको, कारण 10वीचं वर्ष म्हणून सगळ्यांनी कोणी भेटलं की काय आता टेन्थचं आहे, त्यामुळे हे अजून पुन्हा बर्डन कशाला, म्हणजे आता तुम्ही मला तिकडे ट्युशनलाही पाठवता, स्कूलचंही आहे, नाही तिसरं अजून नवीन काय करताय, असं तिला एक टेन्शन होतं. त्यामुळे तिने नकार दिला होता, अक्षरशः रडली होती ती. पण आम्ही म्हटलं नाही, आपण समजून घेतलं की नाही, हे आत्ताच आहे, याचं बेनिफिट आपल्याला नंतर मिळेल. मग आम्ही एक्सेप्ट केला आणि तिलाही समजून सांगितलं आणि तिने एक्सेप्ट केलं. म्हणून तुम्हा दोघांचे खूप आभारी आहोत धन्यवाद की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, प्लस तुम्ही तिला कन्व्हिन्स पुन्हा केलं की बेटा तुझ्यासाठी हे गरजेचं आहे. आज जो रिझल्ट निघालेला आहे, तर तुम्ही पॅरेंट्सने आम्हाला साथ दिली, म्हणून आम्ही वसुंधराच्या या पद्धतीने, छान पद्धतीने रिझल्ट काढू शकतो. त्याबद्दल तुझ्यांचे धन्यवाद.